नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। मागील 18 महिन्याचा थकबाकी डीए कुठे कधी केव्हा जमा होणार आहे या संबंधाने काय अपडेटेड बातमी पुढे येत आहे हे जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर कोविड-19 महामारीने जगभरात अनेक क्षेत्रावर गंभीर परिणाम केला। यापैकी एक म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते। भारतातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी या काळात रोखून धरलेल्या महागाई भत्ता डीए आणि महागाई सवलत डीआर च्या 18 महिन्याच्या थकबाकीची प्रतीक्षा दीर्घकाळ सुरू होती, परंतु अलीकडेच अर्थ मंत्रालयाने या थकबाकी देण्यास नकार दिलेला आहे, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आशा धुळीस मिळालेली आहेत। सरकारचा निर्णय काय झाला की राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की सरकार कोविड-19च्या काळात रोखून धरलेले डीआरचे 3 हप्ते जारी करण्याची शक्यता नाकारत। हा निर्णय देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून घेण्यात आला असल्याने त्यांनी सांगितले। महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे सरकारी खजिन्यावरील ताण कमी करण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये मोठी निराशा पसरलेली आहे। 18 महिन्याचा डीए थकबाकीची अपेक्षा असलेल्या कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का आहे। सध्याच्या महागाईच्या काळात जेव्हा दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत, तेव्हा ही थकबाकी त्यांच्या आर्थिक स्थितीला थोडासा दिलासा देऊ शकली असती, अशी कर्मचाऱ्यांनी या रकमेवर अवलंबून राहून आर्थिक नियोजन केले होते। त्यामुळे आता योजना कोलमडण्याची शक्यता आलेली आहे। तुर्तास एवढे या 18 महिन्याच्या डीएबाबत तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम।